त्या ठिकाणी मिल होती, त्या मिलचं हे 80 वर्ष जुनं असं मंदिर आहे। हे मंदिर खूप जागृत आहे। स्वतः महाकाल या ठिकाणी उपस्थित असतात। त्या दिवशी मेहंदी कार्यक्रम होता की इथे 500 ते 1000 माणसं बायकांनी इथे मेहंदी काढल्या। पीआर की दुनियामध्ये मी प्रणाली आणि माझे हस्बंड राहुल आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो। कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण आलोय श्री महादेव आणि माता पार्वतीच्या लग्नाला। हर हर महादेव फ्रेंड्स। आज आपण आलोय परेल इथे दी बॉम्बे गिरणी कामगार म्हाडा वसाहतमध्ये आपण आलेलो आहोत। महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे आणि गर्दी तर तुम्ही बघता आहातच। नमस्कार भाऊ। नमस्कार। कसं झाली सुरुवात याची? आमची सुरुवात देवाचा सगळ्या साक्षात्काराने ही सुरुवात झालेली आहे। भगवंताने या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे बॉम्बे डाईंगचं जुनं वसाहतीतलं 80 वर्ष या ठिकाणी मिल होती, त्या मिलचं हे 80 वर्ष जुनं असं मंदिर आहे। हे मंदिर खूप जागृत आहे। स्वतः महाकाल या ठिकाणी उपस्थित असतात। देवाचं 2 वेळा लग्न लागतं, एक सकाळी 12:30 वाजता लागतं, पुन्हा गणांसाठी लग्न रात्री 12:30ला लागतं। महादेव आणि माता पार्वती यांचा झाला, त्यांच्या उत्पत्तीतून आपली सृष्टी निर्माण झालेली आहे आणि ह्या सृष्टीचे करता धरता हे महादेव आणि माता पार्वती आहेत। आपण सर्वांनी त्यांचे शुभ आशीर्वाद या ठिकाणी येऊन घ्यायचे आहेत। सर्वांना मी साहेबांच्या चॅनलच्या तर्फे त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी त्यांनी आपलं शूट केलेलं आहे। इतक्या छान कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्यासाठी आम्ही सुद्धा तुमचे आभारी आहोत भाऊ। ह्या शिवमंदिरात जवळपास 3 दिवसापासूनच कार्यक्रम सुरू होतात। महादेवाचं लग्न लागतं हे त्यातलं मुख्य आकर्षण आहे। म्हाडा वसाहतीतलं हे छोटंसं मंदिर असलं तरी खूप जागृत शिवमंदिर आहे। हजारो लोकांची गर्दीच त्याची साक्ष देत होती। खूप छान दर्शन झालं इथे देवाचं। आता होणार आहे श्री महादेव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह, त्यामुळे सगळी गडबड दिसते। सगळे लोक अगदी वाट बघतायत कधी होते विवाहाला सुरुवात। बरेच जण येत होतेच इथे दर्शनाला आणि इथले सगळेच सभासद अगदी आनंदाने सगळ्यांना प्रसाद देत सुद्धा होते। आणि आता आली आहे विवाह घटिका जवळ, त्यामुळे ती तयारी सुरू आहे। इथे छान म्हणजे अगदी वयस्कर मंडळी तसेच अगदी तरुण मुलं सुद्धा याच्यात आनंदाने सहभागी होत होते। या ठिकाणी एकत्र गर्दी करू नका। आपल्या म्हाडा कॉलनीमध्ये नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती प्रियात सदा मंगलम वधूवर शुभमंगल सावधान। देव लग्नम सुनंद देव तारा बलचंद्र बलंद देव विद्याम लग्ने बलंद देव लक्ष्मी फले देव मसुरामी गुणदेवता चंदन सावधान। महादेवाचं माता पार्वती सोबत लग्न लागलं आणि इथे उत्साह ओसांडून वाहत होता। सगळे जण अगदी नाचायलाच लागले ना, खूप छान वाटत होतं। वर्षानुवर्ष अगदी शास्त्र शुद्ध सगळे विधी केले जातात, हे महत्त्वाचं। सकाळी पहाटे 3 वाजता भस्मारती झाली, त्यानंतर 6 वाजता पालखी, 7 वाजता महापूजा, संध्याकाळी 6 वाजता भक्तिमय भजन आणि रात्री 8 वाजता महाप्रसाद। तसंच दुपारी म्हणजे आत्ता लग्न सुद्धा लागलं आहे महादेवांचं। सगळ्यांनी नाचायचंय।
आपल्या देवाला जितका आनंद झालाय त्याच्या 10 पटीने 1000 पटीने आपल्याला आनंद झाला पाहिजे. सगळ्यांनी आनंद. आपल्या घरच्या लग्नात जसे आपण नाचू ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त इथे प्रत्येक जण आनंदात दिसत होता. आपल्या घरीच महादेवाचं लग्न लागलंय की काय असाच चेहऱ्यावर भाव होता प्रत्येकाच्या. खरंच खूप अगदी अप्रतिम दृश्य होतं हे. मंदिरातले काही सभासद सगळी व्यवस्था पाहण्यात सुद्धा गर्क होते. प्रत्येकाला व्यवस्थित प्रसाद मिळतोय की नाही याकडे सुद्धा त्यांचं अगदी लक्ष होतं. बॉम्बे डाईंग गिरणी कामगार वसाहतमधील शिवमंदिर येथील हे महाशिवरीचं दुसरं पर्व आहे. पहिल्या वर्षी सुद्धा आम्हाला पूजेचा मान मिळाला आणि ह्या वर्षी सुद्धा आमच्या दोघांना पूजेचा मान मिळाला आहे. माझं नाव मंगेश आहे, मंगेश डोईफोडे. माझ्या मिसेसचं नाव आहे सायली डोईफोडे. कार्यकर्ते सगळ्या महिला जोशामध्ये हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतात. या कार्यक्रमामध्ये लहान मुलं बायका सर्वजण एकत्र येऊन या कार्यक्रमाचं एकच उद्दिष्ट की आम्ही 17 बिल्डिंग आहेत या कॉलनीमध्ये 17च्या 17 बंधू भगिनी बालक सर्व म्हातारे वयस्कर माणसं वयोवृद्धमध्ये सगळे एकत्र येऊन तुम्ही बघत असाल कार्यक्रम सगळा पूर्णपणे की इकडे सगळेजण एकत्र नाचतायत, एकत्र गातायत, एकत्र सर्वजण एन्जॉय करतायत. हा असा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत राहावा. आणि खूप छान सुंदर पूजा असते. खूप लग्न, भस्म आरती, हळदी, मेहंदी खूप छान प्रोग्राम होता. याचं आम्हाला पुण्य भेटले म्हणजे आम्ही खूप हॅपी आहोत. तसंच माझ्या बायकोने आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू तिचं की तिने एक सांगितलं की गेले हा 3 दिवस कार्यक्रम चालू आहे. पहिल्या दिवशी मेहंदी कार्यक्रम होता की इथे 500 ते 1000 माणसं बायकांनी इथे मेहंदी काढल्या. नंतर दुसऱ्या दिवशी भजन होतं. इथे भरपूर हजारोंनी मंडळी जमली होती. इथे भजनाचा कार्यक्रम होता. नंतर रात्री 3 वाजता भस्म आरती चालू झाली. ते भस्म आरतीमध्ये सगळे भक्तगण इथे खूप आनंदाने नाचत होते, आरती करत होते. आणि सकाळी हा होम हवनचा कार्यक्रम चालू झाला, पूजेचा कार्यक्रम चालू झाला. त्यानंतर लग्न लागलं. 3 दिवसाचा आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम चालू आहे. तसं तुम्ही आमच्या मंडळाला भेट दिली, तिथे कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचेही आमच्याकडून आभार. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड डू वॉच दिस रील व्हिडिओ ऑन PR की दुनिया. थँक्यू. ताई आणि भाऊ खूप मनापासून आभार तुमचे. तुमच्या शुभेच्छा आणि देवाचा आशीर्वाद असाच सदैव आमच्या सोबत असू दे ही देवाला प्रार्थना. हर हर महादेव. ओम जवा मधले मुलांनी मामी शेणगौर सोमाय नमः. ओम भूमाय नमः. ओम भूमाय नमः. पावती करायची आहे. हा प्रेम लिकाय शामं रूपेण धृतिममुदं सम्यं सम्यगुणोपेतं तमध्वा. इतक्या मंगलमय कार्यक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल श्री संतोष पडाळकर यांचे मी मनापासून आभार मानते. खरंच खूप छान वाटलं इथे येऊन आणि देवाचं दर्शन घेऊन. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा. चॅनल जर आपलं सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि असेच राहा आपल्यासोबत. असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही येतोच तुमच्यासोबत.